पाण्याची घनता डॅश डॅशला उच्चतम असेल, डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट डॅश डॅश. हा फिनॉमिनॉन एक्झॅक्ट आपण समजून घेऊयात. जेव्हा पाण्याचं तापमान 4 डिग्रीपेक्षा जास्त असतं तेव्हा त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी त्या मॉलिक्युल्सला भेटते. त्याच्यामुळे ते कायनेटिक एनर्जीमुळे ते पार्टिकल्स जास्त मूव्ह होऊ शकतात. त्यांच्यामुळे त्यांचं व्हॉल्यूम वाढते आणि डेन्सिटी कमी होते. अशा पद्धतीने जेव्हा पाण्याचं तापमान 4 डिग्रीपासून 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत ट्रान्सफर होतं तेव्हा ते मॉलिक्युल्स स्लो होतात आणि त्या मॉलिक्युलचं स्ट्रक्चर हे रिजिड, ओपन, हेक्झॅगोनल बनते आणि त्याच्यामध्ये स्पेस राहते. त्यामुळे ते लेस डेन्स होतात आणि पाण्यावर तरंगतात. आणि एक्झॅक्ट 4 डिग्री सेल्सिअसला ते खूप टाईटली पॅकिंग झालेलं असतं मॉलिक्युल्सचं. त्यांच्यामुळे त्यांची डेन्सिटी हायेस्ट राहते. अशाच PSI 2011च्या डिटेल क्वेश्चन पेपरचा अनालिसिस पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या यूट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा. थँक्यू सो मच.